नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. टुरिझम आणि रोजगार निर्मिती या दोन दृष्टीने हा निर्णय किती महत्त्वाचा आहे या संदर्भात पहिल्या सेगमेंटमध्ये सगळ्याच पाहुण्यांनी चर्चा केलेली आहे. वाया यांचा प्रतिनिधी पराग काठे आपल्याबरोबर आहे स्टुडिओमध्ये. मला त्याला विचारायचं आहे की असा निर्णय झाला तर तरुणाई स्वाभाविक आहे अत्यंत खुश होणार, कारण त्यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं आणि आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टींवरती सगळे निर्बंध होते ते उठवले जातील आणि 24 तास त्यांना त्या अर्थाचं एन्जॉयमेंट कोट. काय सांगशील नेमकं, काय पद्धतीने तुम्ही विचार करताय, तुमची प्रतिक्रिया काय, तरुणाईची प्रतिक्रिया काय? प्रथमच मी आदित्य ठाकरे साहेबांना आणि सरकारला अभिनंदन करतो की हा जो डिसिजन घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, हा एक काळाची गरज असून आपण 21st सेंचुरीमध्ये राहतो, जेट युग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं. आणि माझ्या मनामध्ये आणि माझ्या अशा भरपूर तरुणांमध्ये हे आहेच की हे चालू व्हायला पाहिजे होतं. आणि याच्यामध्ये जे रेव्हेन्यू जे येणार आहे ते सरकार कशामध्ये यूज करू शकतं. ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट वाढू शकते, हॉस्पिटॅलिटी वाढू शकते. जे टुरिस्ट बाहेरून येणार आहेत, रात्री अपरात्री जे येतात त्यांना काही सुविधा नसते. हे तर मुद्दे इतर सगळ्या पाहुण्याने मांडले. तरुणाई म्हणून तुम्ही काय नेमका विचार करताय? एम्प्लॉयमेंट वगैरे खूप मोठे सरकारच्या पातळीवरचे विषय, रेव्हेन्यू आणि बरोबर, हे अत्यंत गरजेचंच आहे. 24 आवर्सची मुंबई चालू ठेवलेली आहे ते. आणि तरुणांच्या मनामध्ये म्हणजे जेणेकरून काही तरुण KPOs BPOsमध्ये काम करतात, ज्यांची शिफ्ट टायमिंग रात्री अपरात्री जे सुटतात, त्यांना काही टाईमपास करायला किंवा एक मन शांत करण्यासाठी कुठलेच कॅफे उघडे नसतात मुंबईमध्ये. असे मॅक्सिकॉन सिटीजमध्ये, लास वेगस सिटीजमध्ये भरपूर आहेत जे अफोर्डेबल आहेत सर्वसामान्य माणसाला किंवा आमच्यासारख्या तरुणांना. त्यासाठी हे मुंबईमध्ये करणं गरजेचं होतं. आणि असेच जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, जिथे इंडस्ट्रीज आहेत, जिथे साधे कामगार किंवा जे सॅलरीड एम्प्लॉईज आहेत, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. पराग म्हणतोय की मन शांत करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. कश्यप, काय सांगशील? काही लोकांची शांत हे नाही, मला असं वाटतं की मन शांत करणं वगैरे तो मुद्दा अगदी बरोबर आहे, परंतु इथे प्रामुख्याने एका कर्मचारी वर्गाचा विचार करून हा निर्णय किंवा हे मुद्दे समोर आणण्यात आलेले आहेत. परंतु दुसरा एक कर्मचारी वर्ग असा सुद्धा आहे की ज्याला सकाळी उठून कामाला जायचं आहे, रात्री झोपताना त्याला शांततेची तितकीच गरज आहे. आणि आता समजा ही कन्सेप्ट उद्या म्हणजे जी अंमलात आणली गेली तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या परीने ध्वनी प्रदूषण होणार नाही. ध्वनी प्रदूषण त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या गोष्टी प्रामुख्याने त्याची कशी अंमलबजावणी होणार आहे गरजेचे. एक उदाहरण सांगतो की आजही आपण पाहतो दिवसाढवळ्यासुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर मोठा बोर्ड लिहिलेला असतो की तुम्ही हॉर्न वाजवू नका, तरीसुद्धा मोठमोठ्याने हॉर्न वाजवले जातात, भोंगे वाजतात रात्रीच्या वेळेला. आता काही उदाहरणं दिली गेलीत की परदेशामध्ये असं चालू आहे म्हणून आपल्या देशामध्ये चालवायला काही हरकत नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु परदेशामध्ये तसे नियमसुद्धा काटेकोरपणे पाळले जातात. आपल्याकडे ते नियम पाळले जाणार आहेत का? आता दुसरं एक उदाहरण मी सांगतो. मला सुद्धा मध्यरात्री कधी घरी जायला उशीर होतो, मला दिसतं की कुठल्या तरी कॉर्नरवर एक चहाचा ठेला लागलेला असतो आणि सगळे तरुण मंडळी तिकडे जमलेले असतात. आता त्यांच्यामध्ये ह्या गोष्टीचं भानच नसतं की आपण खूप मध्यरात्र झालेली, आजूबाजूचे लोक झोपलेली आहे, तेव्हा आपण हळू आवाजात बोललं पाहिजे. शांतता असल्या कारणाने ते कितीही आवाजात बोलले तरी सुद्धा ते मोठ्याने ऐकायला येतं आणि लोकांना त्याचा त्रास होतो. आता नाईट लाईफ सुरू झाल्यानंतर जो एक दुसरा कर्मचारी वर्ग, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की ज्याला सकाळी उठून कामाला जायचं आहे, त्याने काय करावं? मग त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की प्रशासनाने त्याचा सारासार विचार करून काही कठोर नियमसुद्धा घातले जावेत. नियम घातले पाहिजेत असं कश्यपचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावरती मला नीला लेमेनकडे जायचं, पण त्यापूर्वी नितेश राणे आपल्याबरोबर फोनवरून आहेत. नितेशशी आपण बोलूया. नितेश, कार्यक्रम सुरू झाल्यापासूनचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. टुरिझम वाढेल, रोजगार वाढेल, आणि एका बाजूला आता वायांचे आपले प्रतिनिधी आणि कश्यपने असं सांगितले की त्यासाठी नियम असायला हवेत. तुझं म्हणणं नेमकं काय सांगणार या सगळ्या निर्णयाच्याकडे? तू कसं बघतो? नाईट लाईफ मुंबईमध्ये असलीच पाहिजे, याच्यामध्ये दोन विचार असण्याचा विषयच नाही. पर्यटनाला चालना मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल, आर्थिक सुबत्ता मोठ्या प्रमाणामध्ये होईल, त्याच्यात काही दोन विचार नाहीये. पण माझी भूमिका स्पष्ट किंवा माझी चिंता एवढीच आहे की ह्या पुरा प्रवासामध्ये मुंबई मधला मूळ जो मराठी माणूस आहे त्याचा हिस्सा किती असणार किंवा त्याला ह्याचा कितपत फायदा होईल, ही माझी स्पष्ट अशी विचार नाही किंवा ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण का जे काही चित्र दिसतंय ते जास्त अमराठी लोकांना किंवा अन्य लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणारे दिसत आहेत. कारण का जो मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस आहे, मग त्याला रोजगार निर्मिती कुठल्या पद्धतीने होईल, त्याला प्राधान्य कसं दिलं जाईल,
कारण का टपरीपासून 5 स्टार पर्यंत नोकऱ्या रोजगार निर्मिती होईल असं बोललं जातं. पण टपरी हे उत्तर भारतीय चालवतात आणि 5 स्टार हे याच्यामध्ये कुठल्याही मराठी माणसाचा कुठलाही 5 स्टार नाही. पॉलिटिक हॉटेल सोडलं तर मुंबईतलं. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये मराठी माणसाचं पण हिस्सा असता म्हणजे त्याला पण त्याचा विकास कसा होईल, त्याच्याकडे आर्थिक सुबत्ता कशी येईल. वडापाव स्टॉलच्या बद्दल चर्चा केली जाते की सामान्य लोकांसाठी वडापाव स्टॉल पण तिथे रात्री सुरू केलं पाहिजे. मग शिव वडापाव स्टॉलला पण अधिकृत पद्धतीने चालवण्याची पण त्यांना संधी पाहिजे, कारण आधी ते स्टॉल अनधिकृत आहेत. हे सगळे असंख्य विषय आहेत. माझी भूमिका मराठी माणसाच्या बाजूची आहे. मराठी माणसाचा विकास करा तर ह्या पद्धतीचे निर्णयाचं सगळेजण स्वागतच करतात. नितेश, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो याच मुद्द्यावरती, पण मला हा जो मराठी माणसांचा या सगळ्यामध्ये कुठे नेमका विचार आहे हा मुद्दा घेऊन मला पुण्याला जायचे. नीलमताई आपल्याबरोबर आहेत. नीलमताई, त्या ब्लॉगमध्ये मराठी माणसांच्या संदर्भात जो मुद्दा आता नितेशने मांडला असं काही आहे का? कारण त्याचं म्हणणं आहे ही सगळी संस्कृती उत्तर भारतातले लोक चहाचे ठेले चालवतात, 5 स्टारमध्ये नाही. मुंबईतला मूळ मराठी माणूस या सगळ्यामध्ये कुठे आहे? मी आधी नीला लिमयांच्या मगासची जी काळजी त्यांनी व्यक्त केली होती त्याची दखल पण घेणार आहे. नितेश राणेच्या अगोदर नीला लिमयांचं जे कन्सर्न आहे किंवा चिंता आहे ती अगदी योग्य आहे असं मला वाटतं. आणि बार आणि परमिट रूम याच्याबद्दल माझी पण स्वतः आदित्यशी जेव्हा चर्चा झाली तेव्हाही मी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती त्यांनी परत परत सांगितलेलं आहे की इटरीज आणि आपण हे म्हणतो याच्यामध्ये पोलिसांचे जे काही निर्बंध आहेत किंवा पोलिसांची जी काही निरीक्षणं आहेत त्याला कुठेतरी फाटा देऊन त्याच्यामधून सगळं काहीतरी पळवाट काढणं हा भाग अजिबात नाहीये. बरोबर. बार्सच्या संदर्भामध्ये किंवा परमिट रूम्सच्या संदर्भामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी महाराष्ट्र पोलिसांना करावी लागेल आणि त्याप्रमाणे ती करणं याच्यात कुठेही शॉर्टकट नाहीये हे मला मुद्दाम सांगायला पाहिजे. आणि दुसरं मी असं म्हणेन की आवाजाच्या संदर्भात सुद्धा तो प्रश्न विचारला की ज्या लोकांना आवाजाचा त्रास होतोय तर एक तर पहिलं म्हणजे याच्यात लाऊडस्पीकर वगैरे लावणं किंवा हा विषयच नाहीये, पण किमान मोठ्याने अगदी बोलवत असतील असं होतं काही इमारतींमध्ये की एका फ्लॅटमध्ये खूप रात्रभर धिंगाणं म्हणजे मी असा शब्द वापरीन चालू असेल तर इतरांना त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे. तर याबद्दल तरुणांचे जे काय म्हणेल त्या पद्धतीने त्यांनी दुसऱ्यांना त्रास दिला तरी चालेल असं कोणीच म्हणणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दल गैरसमज नसावा. आपल्या आसपासच्या लोकांना त्रास न होता ह्या सगळ्या गोष्टींचे निर्बंध पाळले जाऊन कायदा सुव्यवस्थेची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे. अजून एक ऑब्जेक्शन येतो नेहमी आणि तो म्हणजे चंगळवादाची ही नवी कुरणं फक्त होतील का आणि खरंच त्यात मराठी माणसाला सामान्य माणसाला काही न्याय मिळेल की नाही. मला असं वाटतं की याच्यात डोळ्यात तेल घालून बघणं क्रमप्राप्त आहे. पण मी एक असं सांगेन की अनेक प्रश्नाच्या अनेक बाजू असतात. जेव्हा चॉईस दिला जातोय, जेव्हा विचारलं जात आहे, मला वाटतं निरंजन शेट्टी इथे आहेत, तर ज्या अशा छोट्या छोट्या या रेस्टॉरंटना किंवा जिथे मध्यमवर्गीय लोक जास्त जातात अशांना पर्याय दिला आणि त्यांना विचारलं की रात्री तुम्ही चालू ठेवणार आहात का, तर तेही हा विचार करणार आहेत की लोक आपल्याकडे किती प्रमाणात येतील. पण मी असं म्हणेन की चौपाटीवरती आज जर का आपण पाहिलं तर भेळवाले असतील किंवा आईस्क्रीमवाले असतील हे चालू ठेवतात. आता त्याच्यात एक मुद्दा आहे नितेशचा की त्याच्यात ते परप्रांतीय असतील का. तर इथे मी असं म्हणेन की जे लोक मराठी उद्योजक तयार असतील की आम्ही रात्रीच्या वेळेला सुद्धा चालवायला तयार आहोत तर त्यांना त्याच्यात संधी मिळेल. किंबहुना मी असं म्हणेन की स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यात चालना मिळावी किंवा मराठी बेरोजगार जी मुलं आहेत इकडची त्यांना चालना मिळावी असा जरूर प्रयत्न सगळ्यांनी करावा. आम्ही तर करणारच आहोत पण सगळ्यांनी करावा असं मला इथे वाटतं. आणि पर्यटन याच मुद्द्यावरती मी एकदा आहे, हा एक उद्योग नीलमताई आहे. या मुद्द्यावरती मी अशी परत भूमिका येतो. घेऊन आपण याच्याकडे बघावं. मुद्दा ये है नीलमताई या मुद्द्यावरती मी परत येतो. शायना एनसी बोलतात. क्या मैं शायना जी, मुद्दा ये है कि जो आप चॉइस देंगे तब एंटरप्रेन्योर तय करेगा कि उनको खुला रखना है या बंद. जब आप ये ऑप्शन देते हैं कि आप काम कर सकते हैं तो लोग सोचेंगे कि किस ढंग से व्यवसाय बढ़े और ये पूरा जो इकोनॉमिक पैटर्न है जहां एक ढंग से एम्प्लॉयमेंट बढ़ता है, आमदनी बढ़ती है, रेवेन्यू बढ़ता है, उस हिसाब से ये मॉडल चलेगा. लेकिन जो आपको लगता है कि कानून कायदे को लेके एक सुरक्षा का एंगल आता है तो जरूर उसके बारे में भी लॉ एंड जुडिशरी पूरे सोच समझ के ये बिल को ड्राफ्ट करने वाले हैं. क्योंकि हमने
स्पष्ट रूप से मुख्यमंत्री के साथ भी जब भेंट हुई तब एक चीज हमने स्पष्ट कहा था कि पुलिस यानी कि जो एरियाज उनको लगते हैं कि सुरक्षित हैं, जहां आप देखेंगे कि मॉल्स हो या फिर अन्य ईटरीज जहां एक डिस्ट्रिक्ट होता है, वहां ऑलरेडी सुरक्षा को लेके बहुत सारे प्रावधान ऑलरेडी ले चुके हैं। तो मैं मानती हूं कि स्वाभाविक रूप से कोई लोगों को लगेगा कि हाँ करना चाहिए, किसी को लगेगा ना, लेकिन वो दैट चॉइस शुड बी अवेलेबल टू एव्हरीवन इन एन इंटरनॅशनल सिटी। थोडक्यात म्हणजे त्याची उपलब्धता असेल किंवा तुम्ही ते नियम खुले करणार असाल तर लोकांना, म्हणजे मराठी लोक असतील तरी त्यांना तो चॉईस राहील की आपण हे सगळं सुरू करू शकतो का. नीलाताईंकडे जायचं मला याच मुद्द्यावर. त्यांनी सांगितलं की हे स्वाभाविक आहे अगदी की नियम आहेत, त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, कारण त्याच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण आहे, ते मूळ गृहीत धरले. त्याच्याशिवाय अजून कुठली अशी गोष्ट आहे की जी प्रामुख्याने आपण या सगळ्यात लक्षात घेतली पाहिजे. या कार्यक्रमाला येताना मी काही महिलांशी चर्चा करत होते. महिला संघटनेतली कार्यकर्ती आहे. सर्वसाधारण नाही, 100% महिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती? बाप रे, 24 तास राहणार सुरू, अशी पहिली प्रतिक्रिया होती. आपण इटरीजबद्दल, आपण खाण्याच्या गोष्टींबद्दल बोलतो आहोत, औषधांबद्दल बोलतो आहोत, ह्याबद्दल वाद नाही. ते मर्यादित अवस्थेत सुरू राहिलं पाहिजे याच्याबद्दल प्रश्न नाही, त्या जीवनावश्यक वस्तू आहेत. परंतु पब्स आणि बार्स ह्याच्याबद्दल सरकार निश्चित धोरण घेणार आहे का की हे आम्ही उघडं ठेवणार नाही आहोत 24 तास. मला असं वाटतं जो एक वरचा थर पर्यटक म्हणून या देशात येतो तो ठराविक एका हॉटेल्समध्ये जातो, जे 4 स्टार 5 स्टार हॉटेल्स आहेत तिथे ते उघडच आहे. आणि जो गरीब थर येतो तो येत असताना त्याला बार्स आणि पब्सपेक्षा इथे खूप काही आहे दाखवण्यासारखं, की जे तुम्ही चांगलं मरीन ड्राईव्ह जास्त सुशोभित करा ना, तिथे एम्प्लॉयमेंट द्या, काही हरकत नाही आहे. पण पब्स आणि बारबद्दल क्लिअर कट असं धोरण हे सरकार घेणार आहे का, पहिली गोष्ट. आणि फक्त 7 तास बंद आहे, ते कोणी मागणी केली आहे तुमच्याकडेही. आणि मला असं वाटतं स्पष्टपणे की जे बार आणि हॉटेल्स ह्याचे जे मालक आहेत त्यांच्याकडनं आलेल्या या मागणीपुढे सरकार काही प्रमाणात झुकतंय. आणि त्याला जे कवच दिलं जात आहे ना ते खूप असं इटरीज लोकांकरता आपण काहीतरी करतो आहोत असं दिलं जात आहे. एक साधं उदाहरण घेऊया. सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स 31 डिसेंबरला होतात. हिट अँड रन प्रकरणं कधी होतात? 31 डिसेंबरला होतात. पोलीस चेकिंग कधी सुरू असतं? 31 डिसेंबरला सुरू असतं. मला असं वाटतं हे अगदी निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. एम्प्लॉयमेंट, नोकऱ्या सुरू करण्याची अनेक जागा आहेत की जिथे आपण सुरू करू शकतो. आणि एकच फक्त की आपण परदेशाची जी उदाहरणं देतोय ना किती सरसकट देतोय. मला असं वाटतं परदेशामध्ये साधं कसिनोमध्ये जायचं तर तुम्हाला नाही घालता येत जीन्स, इथे आपण ते पाळणार आहोत का? मला असं वाटतं इथे मोठ्या हॉटेल्सवर छोट्या बेकायदेशीर बार्सचा उद्योग सुरू अवलंबून असतो, त्यांना त्यांच्याकडनं पैसे दिले जातात, तो आपण थांबवू शकणार आहोत का? खूप मोठ्या प्रमाणात मुलांचे पैसे आणि व्यसनं ह्याच्यामध्ये वाढीस लागतील. नाहीतर स्पष्ट धोरण घ्या, पब आणि बार ह्याच्यावर निश्चित आम्ही बंधन आणणार आहोत आणि फक्त औषधं, दूध आणि खाण्याच्या वस्तू हे सुरू ठेवणार आहोत. काहीच हरकत नाहीये. खूपच वेगळा आणि गंभीर मुद्दा त्याने मांडला आणि त्यामुळे मला पुन्हा एकदा या सगळ्या पाहुण्यांची चर्चा करायची आहे. पण तोपर्यंत आत्ता घेऊ एक छोटासा ब्रेक. नंतर पुन्हा भेटूया.